जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचा जो विषय आहे तर हा खूप विचारजन्य आहे किंवा चुकीचा आहे असं मी लगेच म्हणणार नाही, किंवा मग व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच येऊन जाईल. मी जेव्हा माझे मतं मांडेल किंवा मी जेव्हा सांगेल काही गोष्टी, त्यानंतर तुम्ही काय करत आहात या गोष्टींवरचा पडदा उठेल. तुम्ही ह्याचं नाव वाचलंच असेल, टायटल वाचलंच असेल की स्मशानामध्ये अंत्यविधी केल्यानंतर नेमकं घडतं काय. बघा, असं बरेच दिवसापासनं किंवा चालूच आहे, खूप वर्षापासनं चालू आहे किंवा पहिल्यापासनं चालू आहे की स्मशानामध्ये अंत्यविधी केलाच जातो. म्हणजे अमरधाम हे आहेतच, प्रत्येक गावामध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी अमरधाम हे आहेच. आणि अमरधाम असायला पण पाहिजे, आणि ते असण्यामागचं खूप वेगवेगळे कारणं आहेत. आणि त्यानंतरही होतं काय माहिती आहे का, आता बरीचशी जनसामान्य जनता ज्यांना 2 वेळची भाकर ही व्यवस्थित मिळत नाही, जवळजवळ 100% जनतेमध्ये 50% किंवा 75% पण नाही म्हणता येणार, अशाच लोकांना शेती वगैरे म्हणजे स्टेबल आहेत, वडिलोपार्जित त्यांना शेत्या आहेत, घर वगैरे आहेत. बाकीची 50% किंवा 25% म्हणत असाल किंवा 75% ही म्हणलात तरी चालेल, अशा लोकांना शेती नाही आहे आणि रोजच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना हातावरती म्हणजे थोडक्यात रोज मजुरी करून पोट भरावं लागतं, आणि त्यानंतर त्यांना 2 टाईमचं जेवण मिळतं. बरेचसे लोक शेती म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे कामाला जाऊन शेती करून उदरनिर्वाह करतात. राहण्यापुरती जागा, अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा फक्त भागवू शकतात. तर अशा वेळेस काय होतं, म्हणजे ह्या व्यक्तींना राहण्यापुरतीच जागा असते. त्यामुळं जनसामान्य जनता म्हणाल किंवा बरीचशी जण जी सुज्ञ आहेत, किंवा असं मी म्हणणार नाही की काहीच सुज्ञ आहेत, सर्वच सुज्ञ आहात, पण मग बरीचशी जनता, घरातील वयोवृद्ध व्यक्ती किंवा अचानक मृत्यू झाल्यानंतर जागा राहिला नाही म्हणून नाही, तर योग्य पद्धतीने त्यांचे सोपस्कार विधी, मृत व्यक्तीवरती योग्य पद्धतीचे विधी वगैरे त्यांचे जे असतील ते करून त्यानंतर तो मृतदेह त्यांच्या पद्धतीने ते स्मशानामध्ये म्हणजे अमरधाममध्ये घेऊन जातात आणि अंत्यविधी करतात. ठीक आहे. पण माझ्या लक्षात अशी बऱ्याचदा गोष्ट आलेली आहे की काही गावांमध्ये किंवा बऱ्याच गावांमध्ये किंवा मग जे शेतकरी आहे यांची एक मनस्थिती झालेली आहे किंवा मानसिकता झालेली आहे की तर माझ्या वडिलांना शेती आहे, त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित त्यांचं प्रॉपर्टी आहे त्यांना थोडक्यात, आणि त्यांची वडिलोपार्जित कमाई असल्यामुळे, प्रॉपर्टी असल्यामुळे ते गाववाले आहेत किंवा बागायतदार आहेत, काय असेल तो, म्हणजे तो अहम नाहीये, पण मग त्यांचं मत झालं की त्यांनी एवढं कमवलंय आमच्यासाठी, एवढं करून ठेवलंय, तर त्यांना का बरं अमरधाममध्येच घेऊन जायचं, त्यांना त्यांच्या शेतातच का बरं नाही त्यांचा अंत्यविधी करायचा. आणि केलाही जातो. बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ 75% लोक आपल्या पूर्वजांना किंवा अचानक एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना शेतातच त्यांचा अंत्यविधी, दाहसंस्कार केला जातो. तर हे योग्य आहे का? हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, प्रत्येकाचा त्याच्याशी भाव जोडलेला आहे, समजू शकते मी. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी उदंड आयुष्य, किंवा आपले कुणी असतील ज्येष्ठ नागरिक असो, कमी वयाच्या असो, ज्या त्या पद्धतीने त्यांना मृत्यू आलेला असतो आणि प्रत्येकाची त्यांच्यावरती निष्ठा असते किंवा प्रेम असतो, आणि त्यावेळेस भाव म्हणून त्या व्यक्ती भावनेच्या भरात हा निर्णय घेत असतील. पण बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्या डोळ्यावरचा पडदा काढणार आहे, हे कितपत योग्य आहे. अंत्यविधी शेतात, घराजवळ किंवा स्मशानात न करता इतरत्र कुठंही करणं कितपत चांगलं आहे. तर आपण हे चुकीचं करतो.
तर तुम्ही म्हणाल कसं काय ताई, तर मी तुम्हाला सांगते. चला पहा, स्मशान किंवा अमरधाम जेव्हा ह्याची रचना होते तर काय काय असतं तर गरजेसाठी काय काय असतं. एखाद्या अंत्यविधीला जेवढ्या गोष्टी गरजेच्या असतात की ते पेटवण्यासाठी जागा, किंवा पाऊस आल्यानंतर वरती छत म्हणा, किंवा त्या विधी करण्यासाठी तिथं व्यवस्थित सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. आणि हे सगळं असूनही तिथं काय असतं, आणखी एक गोष्ट असते आणि ती आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे, शिवाय आपला आराध्य आहे. तर ते आपले शिव, स्वतः शिव, कैलासाचा राजा, स्वतः महादेव शिवशंभो स्मशानात विराजमान असतात. का बरं माहिती आहे का याचं कारण? तर त्याचं कारण असं आहे की मशान आपण म्हणतो की सुतक किंवा मग दाह संस्कार ह्या विधी म्हणजे ती जागा किंवा ते खूप अपवित्र असतं. मी एकच प्रश्न विचारेल मित्रांनो तुम्हाला, खरंच ती जागा अपवित्र असते का? जिथं स्वतः शिव राहतात ती जागा अपवित्र कशी काय असू शकते? देवादिदेव महादेवांनी ती जागा निवडलेली आहे, मग ती अपवित्र असू शकते का? हा प्रश्न एकदा मनाला विचारा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. जगाचे सुरुवात करते जरी श्रीहरी विष्णू असले, सृष्टीचं पालन करणारे जरी देव ब्रह्मा असले, पण या सृष्टीचा विनाशक म्हणून देवादिदेव महादेवांना निवडलेला आहे. आणि जेव्हा माणसाचा देह त्यागला जातो, या सृष्टीतनं त्यांना रवाना केलं जातं, त्यावेळेस मात्र त्यांच्या चरणावरती त्यांना समर्पित केलं जातं आणि तिथं स्वतः शिवशंभो विराजमान असतात. मला सांगा, खरंच अमरधाम अपवित्र असतं का? किंवा तिथं खरंच वाईट गोष्टी असतात का? अशा बऱ्याचशा गोष्टी, ध्यान, जप किंवा बरंच काही म्हणजे मिळवण्याची जर ताकद असेल ना, तर बऱ्याचशा साधना वगैरे पण स्मशानात जाऊन लोक करतात. त्याचं कारण असं नाही की तिथं भूतावळ असतो किंवा त्या वाईट शक्ती तिथं जी एकाग्रता असते किंवा तिथं जी एनर्जी असते किंवा तिथं जी शांतता असते, ते इतरत्र कुठं नाही. मग आता हे बाकीचे लोक वाईट कार्य करतात, म्हणजे वाईट गोष्टींना तिथं जाऊन हे करतात. थोडक्यात काय असेल ते ते आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. काही विधी असतील वेगवेगळ्या स्मशानातल्या, तर त्याच्याशी आपलं हे नाही. पण स्मशान हे सगळ्यात पवित्र ठिकाण आहे, तिथं शिव असतात. आणि आपण अमरधामामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचं जर दाह संस्कार केला तर निश्चितच त्याच्या आत्म्याला मोक्ष नाही मिळणार म्हणणार मी, किंवा मुक्ती पण नाही म्हणणार, कारण त्यानंतर भरपूर काही काही गोष्टी असतात. आता त्या व्यक्तीने केलेल्या कर्मकांडानुसार त्याला गोष्टी ठरल्या जातात. मृत्यू लोकांमध्ये गेल्यानंतर आणखी भरपूर काही काही पुढे प्रोसेस होतात. पण जर तुम्ही त्यांना मृत्यू लोकांपर्यंतच पोहोचू देत नाही, आपण आपल्या शेतामध्ये त्यांचा दाहविधी करतो, अंतिम संस्कार करतो, आणि या सर्व कारणांमुळे त्यांचा मृत्यू जरी झाला तरी त्यांच्या आत्म्याला मृत्यू लोकांपर्यंत पोहोचता येत नाही, किंवा त्यांचा जो मोक्षाचा मार्ग असेल, मुक्तीचा मार्ग असेल, त्या मार्गाने त्यांना जाता येत नाही. तर मग तुम्ही चुकताय की नाही मला सांगा. म्हणजे तुम्ही त्यांना एका ह्याने विचार करताय की ह्यांच्या आत्म्याला शांती लाभो, खूप असे पारायण करताय, खूप अशा विधी करताय. कावळ्यांनी पिंडीला जरी नाही शिवलं तर तुम्ही कुठं कुठं जाण्याची तयारी, अक्षरशः नाशिक, त्र्यंबकेश्वर, भरपूर असे तीर्थ राक्षसभूमी, म्हणजे असे भरपूर तीर्थक्षेत्री असं जाऊन तुम्ही त्यांचे विधी करता. पण मग मुळात जी गोष्ट चुकीची करता तीच करेक्ट करून घ्या ना. हा तुमचा गैरसमज आहे. गरीब जरी असला तरी तो जीव आहे, आणि श्रीमंत जरी असला, शेती बागायती काही जरी असला तरी तो जीव आहे. परमेश्वराने फक्त तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला घातलं आहे, पण जन्म देणारा तर तोच आहे की नाही. तुम्ही काय करता, मतभेद करता की नाही, भेदभाव करता. मुळात भेदभाव वगैरे ह्या गोष्टीला आपल्याला न्याय द्यायचा नाही. मुळात तुम्ही चुकीचं काय करता की तुम्ही अंत्यविधी अमरधाममध्ये करायला पाहिजे. अमरधाममध्ये केल्यानंतर स्वतः शिव असतात तिथं, म्हणजे अंत्यविधी झाल्यानंतर त्या आत्म्याला, त्या शरीराला योग्य पद्धतीने सद्गती मिळाली जाते, आणि तुम्ही हाच अन्याय मेलेल्या व्यक्तीवरती करता. तर आजपासून निश्चित करायचं आहे की अमरधाममध्येच नेणं गरजेचं आहे.
तिथंच त्यांचा विधी होणं गरजेचं आहे. शेती घराजवळ अन्य इतरत्र कुठेही अंत्यसंस्कार दाहसंस्कार होता कामा नये. त्या व्यक्तींच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. ते वारंवार या जमिनीवरती या भूतलावरती आणि फिरत राहतात. मग त्यानंतर भरपूर मग प्रेतबाधा भूतबाधा आपल्याला त्रास होतो की नाही. मग परत त्याच्यासाठी ते काढण्यासाठी भरपूर गोष्टी. मग त्यामुळं काय करायचं आहे की ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी किंवा ही होऊ नये याकरिता आपणच पाऊल उचलायला पाहिजे. कोणीही असो बंधू भगिनींनो, सर्व व्यक्ती सारखेच असतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्तच वाहते आणि ही गोष्ट कमीपणा येण्यासारखं नाही. गाडी बंगला शेती पोती किती जरी तुमच्या आईवडिलांनी किंवा वडिलोपार्जित असली तर तुम्ही त्यांना जर अमरधाममध्ये नेल्यानंतर ते कमी लेखलं जाणार नाही. त्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. एकदा ह्या जीवाने ह्या आत्म्याने हा देह त्यागला ना तर सगळं नश्वर होऊन जातं. काहीच राहत नाही. फक्त एक शरीर ज्या सागड्यामध्ये ह्या परमेश्वराने आत्मा घातला होता ना जीव घातला होता ना तो शिल्लक राहतो. मग तो कुठं दाहसंस्कार करताय किंवा त्यांचा काय विधी करताय ह्याच्याशी मतलब नसतो. फक्त विषय काय राहतो तर आत्म्याला मोक्ष मिळावा. या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं त्यांना मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. नंतरचे प्रयत्न निरर्थक असतात. जिवंतपणे प्रयत्न करा आणि गरजेचं आहे ते. तर आजपासून फक्त एकच निर्धार करा की आपल्या मयत असलेल्या मृत शरीराला अमरधाममध्येच नेऊन त्यांचा अंत्यविधी आणि दाहसंस्कार करा. बंधू भगिनींनो, काही चुकल्यास क्षमा असावी. मला जेवढं ज्ञान आहे किंवा मला जेवढं वाटतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी सर्व निर्णय तुमचा असेल, पण योग्य तो निर्णय घ्या आणि डोळे उघडे ठेवून गोष्टी करत जावा, ज्याचा त्रास तुम्हाला भविष्यात होणार नाही आणि आपल्या आसपास असलेली आपली मुलं बाळं सर्वांनाच त्याचा योग्य तो फायदा होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. आणि काही प्रश्न असल्यास आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी माझ्या चॅनलवरती कमेंट करत जावा. मी नक्कीच तुमचं प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. जय आदिशक्ती आदेश.